नमस्कार मित्रांनो. पारू 10 सप्टेंबर भागामध्ये आदित्य येतो आणि प्रतापचा हात पकडतो. आबा म्हणतात, आदिनाथ त्याचा हात सोड. तुला माहीत नाही तुझ्या भावाने काय केलं का? तू पण सामील आहे त्यात. आदित्य म्हणतो, आबासाहेब माझा भाऊ चुकला नाही आहे. आज तुम्ही चुकलात. तुम्हाला खऱ्या खोट्याची पारख नाही आहे. खरा गुन्हेगार कोण आहे तुम्हाला बघायचं आहे का? पार्वती. आता पारू आणि प्रिया संपतला घेऊन येतात आणि जोऱ्यात सगळ्यांसमोर ढकलतात. त्याला बघून रणजित जाम घाबरतो. आता आदित्य सगळ्यांना सांगत असतो संपतचं कारस्थान. संपत म्हणतो, माफ करा आबासाहेब. रणजितरावांनी मला पैशाचं आमिष दाखवलं. त्यांच्या सांगण्यावरून धान्याच्या जागेवर भुशाची पोती भरली. आबासाहेब मला माफ करा. आबा म्हणतात, संपत तू? अरे एवढी वर्ष आपण एकत्र काढली. अरे मी तुला कधीच कमी पडू दिलं नाही. माझ्या ताटातला घास तुला भरवला. तुला अजून काय पाहिजे होतं? तू खाल्ल्या अन्नाला जागला नाहीस. अरे तुम्ही सगळेजण असं काय करताय? निघ निघ इथून. आता गुरुजी संपतला बोलतात, पण काही लोक पण. आबा रणजितला म्हणतात, तुला मंदिराच्या समितीपदाच्या अध्यक्षाचा मोह आहे ना? पण अरे तू हे विसरलास, या पदावर मी स्वखुशीने आलो नव्हतो. गावकऱ्यांनी मला निवडून दिलं होतं आणि आज त्याच गावकऱ्यांच्या मनातून तू उतरलास. गावकऱ्यांचं मन जिंक हेच पद मी तुला स्वतः देईल. रणजित म्हणतो, आज या माणसांमुळे तू वाचलास, पण मी माझ्या शब्दावर ठाम आहे. तो निघून जातो आणि काही लोक आबांची माफी मागायला लागतात आणि म्हणतात, याला पोलिसात न्यायला पाहिजे. याला पोलिसांचा हिसका दाखवायला पाहिजे. ते त्याला पकडतात आणि खेचून घेऊन जातात. आबा प्रीतमला म्हणतात, सगळ्यांनी मला खोटं ठरवलं. एवढी वर्षे जे गावकरी माझ्यासोबत आहे त्यांनी पण माझ्यावर संशय घेतला. नको नको ते आरोप केले आणि ते सगळे आरोप तू स्वतःवर घेतलेस. आधी मला तुझा खूप राग आला, पण नंतर मनात विचार आला, इतका चांगला संस्कार असणारा मुलगा एवढं करू शकेल? नंदी, तू एवढे आरोप स्वतःवर काय घेतले? प्रतापने तुला एवढं मारलं तरी तू खरं का नाही बोललास? प्रीतम म्हणतो, आबासाहेब तुम्हाला वडिलांसारखे आहात. माझ्या वडिलांवर असं संकट आलं असतं तर मी असंच सामोरे गेलो असतो ना. असंच उभा राहिलो असतो ना त्यांच्या पाठीशी. आम्ही तुम्हाला रस्त्यावर भेटलो. आपली काही ओळख नसताना तुम्ही आम्हाला घरी घेऊन आलात आणि कधी नोकरांसारखं नाही वागवलं, चांगुलपणाने वागवलं. आणि माझ्यात चांगुलपणा आला ना तो तुमच्याकडून. आबासाहेब तुमचे उपकार कसे फेडू तेच कळत नाही. आबासाहेब म्हणतात, गेल्या जन्मी तुझं आणि माझं काय नातं होतं ते माहीत नाही, पण ह्या जन्मी हे नातं घट्ट झालं जे कधीच संपणार नाही. माझ्यासाठी जसा प्रताप तसेच तुम्ही दोघं आहात. आज तुम्ही माझी लाज राखली आणि माझ्या जीवापेक्षा माझी इज्जत महत्त्वाची. माझा जीव काढून जरी मी गावासमोर ठेवला असताना तरी लोकांनी माझ्यावर विश्वास नसता ठेवला, पण तू माझी इज्जत ठेवली. त्यासाठी तुम्ही जे मागाल ना ते मी तुमच्यासाठी करायला तयार आहे. बोला काय करू मी तुमच्यासाठी? पारू हळूच म्हणते, प्रिया मॅडम हीच खरी योग्य वेळ आहे. प्रीतम सरांनी तुमचा हात आबासाहेबांकडे मागायची. प्रीतम म्हणतो, आबासाहेब आम्हाला असं काही नको आहे, पण घरामध्ये गणपती उत्सव सुरू करूया का? आता सगळेच घाबरतात. आबा सगळ्यांकडे बघतात आणि प्रीतमला म्हणतात, ठीक आहे करूया सुरू. ते निघून जातात आणि आदित्य प्रीतमच्या गालाला हात लावतो. प्रीतम म्हणतो, दुखतंय रे. आदित्य त्याला मिठी मारतो आणि म्हणतो, भावा जिंकलंस आज. मला तुझा आज खूप अभिमान वाटतो. खरं तर तू प्रियाचा हात मागू शकला असता, पण तू मात्र त्यांच्या घराचा विचार केलास. प्रेम आंधळं असतं पण स्वार्थी नाही हे तू दाखवून दिलंस. मला नाही वाटत ते आता लग्नाला नकार देतील. आपण लवकरात लवकर आबासाहेबांशी बोलून घेऊ. त्यांनी एकदा लग्नाला होकार दिला की आपण जाऊन आईशी बोलू. बरं चला तयारी करायची ना गणपती बाप्पाची. इकडे दिशा नमस्कार करत म्हणते, सासू मॉम, सासरी डॅड. दामिनी हळूच म्हणते, शेवटी आईल्या वहिनींनी सगळ्या जगासमोर जाहीर केलं की दिशा किर्लोस्कर घराण्याची सून होणार. म्हणजे आता हे लग्न कुणीच थांबवू शकत नाही. दिशा आणि प्रीतमचं लग्न होणारच. दिशा म्हणते, आज मी खूप आनंदित आहे. थँक्यू सो मच. फायनली मी आता हक्काने म्हणू शकते हे घर माझं आहे. आईला म्हणते, दिशा हे घर याआधी पण तुझं होतं आणि ह्यानंतर पण तुझंच असणार आहे हक्काने. आता दिशा दामिनीकडे बघते आणि डोळा मारते. तेवढ्यात तिला फोन येतो. तो बघून ती जाम घाबरते, पण म्हणते, सासू मॉम, सासरे डॅड
क्लायंटचा कॉल आहे, मी रिसीव करून येते आ. आईली आणि श्रीकांत हसतात आणि मान हलवून परवानगी देतात. ती बाहेर जाऊन म्हणते, हा मीर बोल, काय न्यूज आहे? तो दिशा, तुझा जो डाऊट होता ना तो अगदी खरा निघालाय. आदित्य आणि प्रीतम कुठल्याही प्रोजेक्टसाठी गेलेले नाही आहे. ते मुंबईपासून दूर खेड्यात गेले. दिशा म्हणते, शुअर मीर? ते मुंबईपासून दूर कुठल्या तरी गावात गेले? तो ऑफकोर्स दिशा. ते बरंच काय बोलते. आता दिशा फोन ठेवते आणि म्हणते, प्रीतम मला वाटलंच होतं तू माझ्यासाठी प्रोजेक्ट करणार. कधीच नाही. तू माझ्यासाठी सरप्राईज घेऊन येणार होता, पण आता तू बघ, मीच तुझ्यासाठी सरप्राईज घेऊन येते आणि सगळ्या जगासमोर तुझी कशी वाट लावते. पारू आवरत असते. आदित्य येतो, स्वतःच्या हाताने पाणी घेतो आणि पित असतो. त्याचबरोबर तो गालातल्या गालात हसतो. पारू म्हणते, आदित्य सर काय झालं? तो पारू, मला प्रीतमचं एक नवीनच रूप दिसलं. मला हेच कळत नाही, तो एवढा कसा बदलला? पारू म्हणते, आदित्य सर प्रेमामुळे. आता ती प्रेमाबद्दल एवढं काही बोलत असते. त्यात म्हणते, प्रेम जेवढं खोल असतं ना तेवढं वर असतं, जेवढं फिक्कं असतं ना तेवढं गडद असतं. प्रेमाची झुळूक आली ना माणूस कसं अलगद उडतं. ती एवढी काय काय बोलत असते की आदित्य तिच्याकडं कौतुकाने बघतो आणि म्हणतो, पारू तू तर प्रेमावर PhDच केली. पारू म्हणते, PhD म्हणजे? आता आदित्य तिला समजावतो आणि पारू स्माईल करते आणि म्हणते, चला आवरायचं नाही का? गणपतीची तयारी करायची ना? प्रिया खिडकीतून बघते तर प्रीतम झोपलेला असतो. तिला खूप काळजी वाटते. ती भर दुपारी प्रीतम सर का झोपले? ते बरे असतील ना? आता ती पळायला लागते आणि पारूला धडकते. पारू म्हणते, प्रिया मॅडम काय झालं? एवढी गडबड कसली? ती पारू बघ ना, प्रीतम सर अजून झोपलेत. पारू म्हणते, हळू बोला हळू. चला आपण बघूया. पहिले पारू जाते आणि प्रीतमला उठवते. प्रीतम घाबरून म्हणतो, नको आबासाहेब, नको आबासाहेब. पारू म्हणते, प्रीतम सर जरा जास्तच लागलं का? तो ठीक आहे ग पारू, प्रिया मॅडमच्या प्रेमासाठी मी काही करू शकतो. खरं सांगू का पारू, माझं प्रिया मॅडमवर खूप म्हणजे खूप प्रेम आहे. प्रिया मागून म्हणते, माझ्यावर प्रेम आहे आणि मला नाही सांगणार? ती जवळ येते. प्रीतम तिला हात लावतो आणि भास नाही याची खात्री करतो. यावर पारू आणि प्रिया दोघी पण हसायला लागतात. पारू म्हणते, तुमच्या प्रेमाला कुणाचीच नजर न लागो. प्रीतम हसून म्हणतो, नाही लागणार. खऱ्या प्रेमाला ना कुणाचीच नजर नाही लागत. पण पारू, तू पण बडी जादूगर आहेस. तू पण माझ्यावर प्रेम करतेस, किती केअर करतेस माझी. तुला पण माझ्या मनातलं सगळं कळतं. अरे यार किती भारी आहेस तू. माझ्या दादाला ना तुझ्यासारखीच बायको मिळायला पाहिजे. आता पारूला आठवतं तिचं लग्न. प्रीतम म्हणतो, त्याच्यावर प्रेम करणारी, त्याची काळजी घेणारी. काय ग पारू, मिळेल ना अशी त्याला बायको? पारू आता प्रियाकडे बघते. प्रिया स्माईल करते. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.